नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. दोन प्रमुख सर्वे आलेले आहेत. त्या सर्वेंचा जर का निष्कर्ष काढला तर तो हा आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट ओसरलेली असेल. त्याचा मोठा फटका हा भाजप प्रणित एनडीएला बसू शकतो. त्यामुळं 2019ची जी 17वी लोकसभा आहे ती त्रिशंकू होऊ शकते. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून कोण पुढे येईल हे आत्ताच सांगता येणार नाही, पण भाजप प्रणित एनडीएची जी जागांची संख्याबळ आहे, जे जागांचं संख्याबळ आहे ते जवळपास 103 ते 108 जागांनी कमी होऊ शकतं. त्याचबरोबर काँग्रेस प्रणित यूपीए आघाडीचं संख्याबळ हे या निवडणुकीत 101 वाढू शकतं. इतरांना किंवा छोटे मोठे पक्ष जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना मिळून साधारणतः 140 ते 144 जागा ह्या मिळू शकतात. याचाच अर्थ पुढचं सरकार जे असेल ते काही प्रादेशिक पक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्यावरती असेल. ते नेमकं कोणाचं असेल याविषयी मोठा सस्पेन्स आहे. पण द बॉटम लाईन इज मोदी लाट ओसरल्याचेच निष्कर्ष हे सर्वेक्षणातून पुढे येत आहेत. भाजपच्या जागा, एनडीएच्या जागा 101 कमी होत आहेत. 2014 मध्ये जे स्पष्ट बहुमत भाजप पक्षाला मिळालं होतं ते कमी होताना दिसतंय. एनडीएची संख्या ती सुद्धा 101 कमी होते आहे. त्याच वेळी दुसरीकडे कोणतीही लाट नसल्यामुळं काँग्रेसचं संख्याबळ, काँग्रेस प्रणित यूपीएचं संख्याबळ हे 101 वाढतंय. म्हणजे नेमकं काय होतंय, समीकरणं कशी जुळून येत आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या डॉक्टर कांता नलावडे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत बीआरएसपीचे अध्यक्ष, मायावतींचे एकेकाळचे निकटचे सहकारी ॲडव्होकेट सुरेश माने आहेत. तसंच आपल्यासोबत राजकीय अभ्यासक भाऊसाहेब आजबे आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्या चव्हाण सुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत की 2019चे जे सर्वेक्षणाचे अंदाज आहेत आणि निष्कर्ष काय आहेत ते एकदा मी तुम्हाला दाखवतोय. काल दोन महत्त्वाचे सर्वे हे प्रसिद्ध झाले आणि त्यातून ही माहिती पुढे येते. त्यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे भाजप प्रणित एनडीए 233 ते 237 जागा ह्या मिळू शकतात. त्याचबरोबर संयुक्त पुरोगामी आघाडी जी काँग्रेस प्रणित यूपीए आहे तिला 166 ते 167 जागा मिळू शकतात. असा हा अंदाज आत्ताच तुम्ही बघितला. त्यानंतर सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस, टीआरएस, टीडीपी यासारखे प्रादेशिक पक्ष आणि इतरांना मिळून 140 ते 143 जागा मिळू शकतात. जो सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे त्यानुसार खरं तर आपण ते पडद्यावर बघितलं पाहिजे. आपल्याकडे ग्राफिक्स पण आहे. मी पुन्हा माझ्या पीसीआरला विनंती करतो की त्यांनी ते दाखवावं आणि लोअर बँड काढावा. 17वी लोकसभा जी आहे ती त्रिशंकू असण्याची शक्यता आहे. म्हणजेच कोण्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं कठीण दिसतंय. भाजप प्रणित एनडीएचं संख्याबळ यंदा 130 जागांनी घटू शकतं. म्हणजे 2014चं जे एनडीएचं संख्याबळ होतं ते 336 वरून यंदा 233 जागांपर्यंत खाली येऊ शकतं. तसंच संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे यूपीए काँग्रेस प्रणित त्यांना 166 ते 167 जागा मिळू शकतात. आणि बसपा, सपा, तृणमूल काँग्रेस, टीआरएस, टीडीपी यासारखे पक्ष आणि इतर यांना 140 ते 143 जागा ह्या मिळू शकतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एनडीएची पिछेहाट होऊ शकते असं चित्र आहे. एकूणच काय तर हे जे सर्वेक्षण आलेले आहेत त्यामधून एनडीएची पिछेहाट होईल असंच सांगण्यात आलेलं आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. मी आधी जातोय, जाणीवपूर्वक जातोय ते भाऊसाहेब आजबे यांच्याकडे. राजकीय विश्लेषक आहेत. भाऊसाहेब आजबे,
जे दोन प्रमुख सर्वे काल आउट झाले म्हणजे प्रसिद्ध झाले त्यामधून दोन निष्कर्ष स्पष्ट दिसत आहेत. ती म्हणजे 2014ला जी मोदी लाट होती ती 2019ला नसेल, त्याऐवजी दुसरी लाट तयार होईल की नाही हे चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्याचबरोबर एनडीएची पिछेहाट होताना दिसते. 100 जागा या क्षणाला जर का निवडणूक झाली तर कमी होताना दिसतंय. इथून पुढे आणखीन 1.5-2 महिने आहेत. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात कदाचित आचारसंहिता लागेल, निवडणुकीचं वारं सुरू होईल. तुम्हाला काय दिसतंय 2019ची जी लोकसभा आहे तिचं चित्र कसं असू शकतं? जसं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे की त्रिशंकू अवस्था असू शकते, तशीच असू शकते. अशीची गेल्या वर्षभरात जर आपण पाहिलं तर मोदींचा करिश्मा किंवा एनडीएला असणारं लोक देत असणारे प्राधान्य हे कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हे जे दोन्ही सर्वे आहेत, इंडिया टुडेचा मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वे झालेला होता आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी एनडीएला 282 म्हणजे 280 पेक्षा जास्त जागा दिलेल्या होत्या. ऑक्टोबरमध्ये सी वोटर एबीपी यांचा सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये पण त्यांनी 280 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या एनडीएला दिलेल्या होत्या. आणि आत्ताचा जो ताजा सर्वे जो साधारणतः 28 डिसेंबर नंतर ते 8 जानेवारी म्हणजे ह्या 3 राज्यांचा, हिंदी भाषिक राज्यांचा जो निकाल आला त्यानंतर झालेला हा सर्वे आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की दोन्हीही सर्वे जे आहेत, एका सर्वेनं 233-34 जागा दाखवल्या आणि दुसऱ्या सर्वेने 237 जागा दाखवलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने त्यांनी यूपीएला एका सर्वेने 166, एका सर्वेने 167 दाखवलेले आहेत. त्यामुळे याचा अर्थ असा होतो की जसा काळ जातोय आणि जसं चित्र स्पष्ट होते, म्हणजे मागच्या वर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये तितकंसं चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं, पण आता अलीकडे उदाहरणार्थ युपीमध्ये काय पद्धतीचं महागठबंधन होणार आहे किंवा 3 राज्यांच्या निकालानंतर काय पद्धतीची स्थिती असेल, महाराष्ट्रामध्ये एकूण काय स्थिती होतीये, तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत जशा स्पष्ट व्हायला लागलेल्या आहेत तसं मतदार जे आहेत ते स्पष्टपणे त्यांचा कौल दाखवताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि त्याच्यामुळे याचा एक निष्कर्ष या सर्वेच्या आधारे आपल्याला निश्चित काढता येतो, तो असा की मोदी फॅक्टर जो आहे तो जरी अजूनही इंटॅक्ट असला, मोदी फॅक्टर पूर्णतः नाहीसा झालाय असं निश्चित म्हणता येत नाही, परंतु मोदी फॅक्टर हा एनडीएला पूर्ण बहुमत देण्याच्या दृष्टीने मात्र पूर्णतः ज्या पद्धतीने 2014 मध्ये पुरेसा ठरलेला होता त्या पद्धतीने आता तो ठरेल का असा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि वोटिंग पर्सेंटेजही जर आपण पाहिलं म्हणजे 2014च्या लोकसभा इलेक्शनमध्ये एनडीएला साधारणतः 38% इतकं मतदान मिळालेलं होतं आणि आता हे जे रिसेंट सर्वे आहेत यांनी ते एनडीएला 35% इतकं वोटिंग पर्सेंटेज दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे एकीकडे वोटिंग पर्सेंटेज कमी होणे आणि दुसरीकडे आघाड्या, महागठबंधन यासारख्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी होत असल्यामुळे जे कागदावरचं गणित आहे म्हणजे वोटिंग पर्सेंटेज हे फारसं कमी झालेलं नसतानाही एनडीए मागे पिछेहाट का होती आणि यूपीए पुढे का जाते यामागचं एक मुख्य कारण आहे की कागदावरची गणितं ज्या पद्धतीने आपण पाहिले की यूपीमध्ये बसपा आणि सपा यांनी एकत्र येणं हा जो भाग आहे किंवा आता सिटिझनशिप ऍक्टमुळे नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे साथीदार एनडीए मधील होते ते बाहेर पडताना दिसून येत आहेत. तर हे सगळी जर आपण गणितं पाहिली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देखील ही जी स्थिती आहे ती एनडीए साठी किंवा भाजपसाठी दमछाक करणारी निश्चित दिसून येईल, हे सगळे या समीकरणांवरून दिसून येते. ठीक आहे, आपल्यासोबत डॉक्टर कांता नलावडे सुद्धा आहेत, भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्ता आहेत. कांताताई, 2014 आणि आता 2019 चित्र पालटलेलं दिसतंय. सरकार रिव्ह्यू मोड मध्ये आहे, जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे पिछेहाट होताना दिसते. आशिषजी, मुळातच म्हणजे सर्वे जे होतात त्याचा आम्ही आदरच करतो, निरादर करण्याचं कारण काहीच नाहीये. हे सर्वे होत राहतात, होत असतात आणि होत राहतील. परंतु म्हणजे या सर्वेने जे या ठिकाणी दाखवलंय की एनडीए सरकारची म्हणजे पिछेहाट होतीये, मोदी सरकारची पिछेहाट होतीये किंवा मतांची टक्केवारी सुद्धा 3% घसरणार आहे. आणि आता आधी सांगितलं की इंडिया टीव्ही आणि याचा जो सर्वे सांगितला तर त्याच्यामध्ये 280 जागा सांगितल्या होत्या आणि आत्ता या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतरचा हा सर्वे म्हणजे या ठिकाणी आलेला आहे. मुळातच आशिषजी मला असं सांगावंसं वाटतंय की एकूणच म्हणजे 19 राज्यांमध्ये एनडीएचं सरकार होतं देशामध्ये आणि या 5 राज्यांमध्ये आमची जिथे सरकार होती त्यापैकी 3 राज्य म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान आम्ही त्या ठिकाणी म्हणजे पराभूत झालेलो आहोत. त्यामुळे आता आमचे 16 राज्यांमध्ये सरकार आहेत. पण आपण जर बारकाईने पाहिलं
तर हार कशाला म्हणायचे आणि पराभव एक आहे. सरकार आली म्हणजे जिंकणं हे म्हणजे आकडेवारीतून असतं. पण तरी पण आपण जर मध्य प्रदेशमध्ये जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीची म्हणजे टक्केवारी जास्त आहे. 41% मतं मला मिळालेली आहेत. आणि त्या ठिकाणी काँग्रेसलाही बहुमत मिळालेलं नाही. एक 2-4 जागांचा फरक जर सोडला तर एकसारखे म्हणजे आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि छत्तीसगडमधून मात्र आमची अपेक्षा होती तिथे मात्र म्हणजे आमचा अपेक्षा भंग झालेला हे मी या ठिकाणी मान्य करते. राजस्थानमध्ये सुद्धा म्हणजे अनेक मीडियाने किंवा तिथल्या विरोधी पक्षांनी तिथल्या मुख्यमंत्री त्यावेळेच्या वसुंधरा राजे यांच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी बऱ्याच म्हणजे त्यांनी प्रवाहित केल्या. परंतु जो सर्वांना जी अपेक्षा होती तसा काही फटका म्हणजे राजस्थानमध्ये सुद्धा आम्हाला बसलेला नाही. त्या ठिकाणी आमच्या 5 पासून त्या जवळ 200-250 पर्यंतच्या मताधिक्याने आमच्या जागा काही आम्ही हरलेल्या आहोत. मध्य प्रदेश तर नोटामुळे खरं म्हणजे सरकार गेलेलं आहे. आणि राहिलं तेलंगणा मग ते खरं म्हणजे आमचं काही हे नव्हतंच. जर तुम्ही जर किंवा मिझोरम मध्ये ताई आपण लोकसभा 2019 विषयी बोलतो आहोत. तिथे 101 जागा कमी दाखवल्या जात आहेत सर्वे मध्ये. 2019 ची लोकसभा हो बरोबर परंतु हा बरोबर आहे आशिषजी बरोबर आहे. पण तुम्ही आधी सांगितलं या 5 राज्यांचे निकाल यायच्या अगोदर 280 जागा दाखवत होते. या 5 राज्यांचे निकाल आल्यानंतर हे 235 म्हणजे जागांवर तुम्ही दाखवलेला आहे. त्याचा मी अर्थ सांगितला की काय झालंय ताई ऐका ना. सर्वे भाजप शासित 3 राज्यांमध्ये आज काँग्रेसची सत्ता आलेली आहे. पार्टीचे कार्यकर्ते ऐका ना तो त्याचा फरक आहे. हो बरोबर आहे ना आली आहे ना आम्ही हो असेल ना आम्ही नाकारत नाहीये. परंतु आशिषजी आमच्या अंतर्गत कार्यकर्त्यांचे सुद्धा सर्वे असतात. आमच्याकडे बूथ 1+25 एवढंच नाही. शक्ती प्रमुख 5 बूथचा एक प्रमुख आणि 50 त्याचबरोबर पेज प्रमुख की एका पेजवर जवळजवळ 60 मतदारांची नावं असतात. म्हणजे समजा त्याच्यात तुम्ही 15 कुटुंब धरली. आज आमचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे 50 प्रमुख आणि बूथ प्रमुख गेले 6 महिने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचतोय. आणि त्या ठिकाणी होकार आहे की नकार आहे, मोदींच्या बाजूने आहे की विरोधात आहे, हे सगळं आम्ही सर्वे करतो. पण या सर्वेमध्ये अंतर्गत आमच्या कार्यकर्त्यांचं जे आहे तिथे कुठेही असं की एनडीएची पिछेहाट होईल किंवा पुन्हा मोदी पंतप्रधानपदी नसतील असं कुठे आढळत नाही असं मला सांगायचं या ठिकाणी. ठीक आहे राजू वाघमारे, ठीक आहे की भाजपची पिछेहाट होईल असं सर्वेक्षणातनं पुढे आलेलं आहे की 2019 ची लोकसभा जी 17वी लोकसभा असेल ती त्रिशंकू असेल. पण असं नाहीये. त्यामध्ये भाजप प्रणित एनडीए पेक्षा काँग्रेस प्रणित यूपीएला 60 जागा कमीच दिसत आहेत. म्हणजे तुमचं सरकार येईल असं नाहीये. त्रिशंकू अवस्था येऊ शकते पण काँग्रेसचंच सरकार पुढे येईल असं त्याच्यात दिसत नाहीये. आशिषजी एक गोष्ट बघा, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या 3 राज्याच्या निवडणुका ज्या पद्धतीने झाल्या, मगाशी कांताताई म्हणत होत्या की आमचा काही पराभव झालेला नाही, आम्हाला काही एवढ्या जागा कमी आलेल्या नाही आहेत. कसं आहे की पराभव यांचा झालेला आहे. ईव्हीएम मुळे आम्हाला ज्या पद्धतीने अजून यश मिळायला पाहिजे होतं ते काही यश आम्हाला मिळालेलं दिसत नाही. पण जर पूर्ण विचार केला तर याच्या अगोदर गोव्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालेलं, मणिपूरमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालेलं. आता जर यांनी दरोडा टाकून ते बहुमत घेण्याचा प्रयत्न करत असतील तर काय करणार? कारण ज्यांना चोऱ्या करायची सवय आहे. राजू वाघमारे, ईव्हीएमचा मुद्दा गैरलागू आहे. राहिला प्रश्न राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये तुमची सत्ता आली ना, सत्ता आली ना. भाजपचं सरकार उलटवून तुमची सत्ता आली 3 राज्यांमध्ये. ईव्हीएमचा फायदा तुम्हाला झाला का? ईव्हीएमचा फायदा तुम्हाला झाला का? नाही. ईव्हीएमची चर्चा बाजूला ठेवा. ईव्हीएमची चर्चा बाजूला ठेवा. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे 2019 ची लोकसभा निवडणूक ही ईव्हीएम द्वारेच होईल आणि ईव्हीएम मध्ये कुठलीही छेडखानी होत नाही. चला मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने मिळालेलं नाही. ज्या पद्धतीने बहुमत मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने मिळालेलं नाही. असो, आता जर आपण पुढे जायचं म्हणाल तर 235 जागा जरी एनडीएला दाखवत असल्या
तरी आमच्या या संपूर्ण माहितीप्रमाणे या 235 जागा पण आशिषजी यांच्यासाठी जास्त आहेत. कारण मागचं जर तुम्ही बहुमत बघाल तर गुजरातमध्ये यांना पैकीच्या पैकी सीट्स मिळाल्या होत्या, राजस्थानमध्ये यांना पैकीच्या पैकी सीट मिळाल्या, मध्य प्रदेशमध्ये यांना सीट्स मिळाल्या आणि यांना उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त सीट्स मिळाल्या. आता जर तुम्ही या चारही राज्यांकडे बघाल तर गुजरातमध्ये यांना काही 26 पैकी 26 मिळणार नाही आहेत, इथे काँग्रेसच सरस होणार. राजस्थान मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जागा मिळतील आणि राहिला उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये ऑलरेडी बहनजी आणि सपाची युती झालेली आहे. काँग्रेसही काही सीट्स त्याच्यामध्ये घेईल आणि सपा आणि SP ला सीट्स मिळतील. त्याच्यामुळे तिकडे त्यांच्या ज्या सीट्स होत्या 72 किंवा 70 मला वाटतं, तर त्याच्यापेक्षा कमी सीट्स ज्यावेळी त्यांना मिळतील तर हा संपूर्ण जो 100 ते 150 100 125 सीट्सचा जो गॅप आहे हा कुठून भरून काढणार. त्याच्यामुळे 235 नाही तर NDA ही 130-140 पर्यंत कमी होईल असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत विद्याताई चव्हाण सुद्धा आहेत. विद्याताई चव्हाण, तुम्ही आता काँग्रेस बरोबर आघाडी करून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने, पण तरी सुद्धा वारंवार ही शंका उपस्थित केली जाते की निवडणूक पूर्व आघाडी ठीक आहे, पण निवडणुकांनंतर शरद पवारांच्या मनात काय असेल हे सांगता येत नाही. पवारांचा नेमका गेम प्लॅन काय? कारण एकाच वेळेस शरद पवार राहुल गांधींबरोबरही दिसतात, दुसऱ्या वेळी ममता बॅनर्जींबरोबर कोलकात्याच्या व्यासपीठावरती दिसतात, एखाद्या वेळेस जर का मायावतींनी बोलावलं तर तिकडे सुद्धा दिसतील. म्हणजे चतुरस्त्र वावर आहे. त्यामुळं शरद पवारांचा नेमका गेम प्लॅन काय आहे याविषयी वेगवेगळी शक्यता व्यक्त होते. नाही, तुम्ही मीडियांनी कितीही शरद पवारांना दोष दिला तरी मला असं वाटतं हे म्हणण्यात आता अत्यंत चुकीचं आहे. कारण महाआघाडी झालेली आहे. जो भाजपच्या आणि मोदींच्या विरोधात आहे ते सगळे आमचे, त्यांच्या सगळ्यांच्या मंचावर कर्नाटकपासूनच तुम्हाला हे चित्र बदललेलं बघायला मिळेल. त्याच्यामध्ये भाजप विरोधात सगळे, काँग्रेसपासून सगळे जण एकत्र आहेत. त्यामुळे आमची आघाडी महाराष्ट्रामध्ये तर झालेलीच आहे. एक जो काही 4-5 जागांचा हे आहे तो चर्चेनंतर सुटणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी तिकडे जर आम्हाला बोलवत असतील तर सगळ्यांनी गेलं पाहिजे एकत्र. त्यामुळे हा प्रश्नच नाही आहे. आता भाजप आणि मोदींचं गेले जी 5 वर्ष मोदींची जी सत्ता आहे ती जी डिक्टेटरशिप आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कधीही कोणाला, म्हणजे भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा कुठल्याही निर्णयात त्यांनी सहभागी करून घेतलेलं नाही आहे. नोटबंदीसारखा निर्णय हे आपण एक उदाहरण देऊ शकतो की त्याच्यामध्ये त्यांनी कोणालाही सहभागी केलेलं नाही आहे. ते एकटे काहीतरी निर्णय घेतात आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये मला एक प्रश्न पडला, ऐका ना, ह्या प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेस बरोबरची निवडणूक पूर्व आघाडी ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असेल की ती राष्ट्रव्यापी असेल? आता ते सीट्सवरती आहे. प्रत्येक राज्यामध्ये राष्ट्रवादीला जेवढ्या सीट्स अपेक्षित आहेत तेवढ्या जर काँग्रेसने दिल्या तर तिथे निश्चितच काँग्रेसबरोबर आघाडी असणार आहे आणि देशात सगळीकडे असणार आहे. आणि नेहमीच आम्ही आता ह्या निवडणुका 2019च्या याच्यामध्ये हा स्टँड घेतलेला आहे की भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही, कारण संपूर्ण देशाला ते घातक आहे. त्यामुळे हा निर्णय सगळ्यांनीच मान्य केलेला आहे. त्यामुळे आता भाजप हटाव देश बचाव असाच नारा सगळ्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी जातो ॲडव्होकेट सुरेश माने यांच्याकडे. ॲडव्होकेट सुरेश माने, हे जे 2 सर्वे आलेले आहेत आणि त्यामध्ये काँग्रेस प्रणित UPAला 166 ते 167 जागा दाखवलेल्या आहेत. म्हणजे आधीच्या 59-60 पेक्षा 100-1 जास्त जागा त्यांच्या वाढत आहेत. आणि दुसरीकडं NDAच्या जागा ह्या तितक्यानीच कमी होत आहेत, 100-1 कमी होत आहेत. 233 ते 237 NDAला दाखवल्या जात आहेत. अदर्स, ज्यामध्ये प्रादेशिक पक्षांचा भरणा मोठा आहे, सपा बसपा आहे, तृणमूल काँग्रेस आहे, TRS आहे, TDP आहे, यांना 140-143 दाखवले जात आहेत. तुम्ही या सर्वेकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की या सर्वेवरती विश्वास ठेवावा अशा पद्धतीचं वातावरण आहे? भाजप प्रणित NDAच्या जागा ह्या इतक्या मोठ्या संख्येनं 100-1 कमी होऊ शकतात? आशिषजी, सध्या 4-4.5 वर्षानंतर आता अँटी BJP हा नॅशनल करंट आहे.
तो काही ठिकाणी व्हायब्रंट आहे जाणवतो, काही राज्यामध्ये जाणवत नाही. पण आगामी 2-3 महिन्यामध्ये तो स्पष्ट जाणवेल आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागले. त्याचं प्रतीक म्हणून या सर्वेकडे पाहिलं पाहिजे. नंबर 2, हे असे सर्वे सेफॉलॉजीमध्ये एक सायन्स म्हणून, एक डेव्हलपिंग सायन्स म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि काही राज्याच्या बाबतीत ते सटीक ठरतात, काही राज्याच्या बाबतीत ते सटीक ठरलेले नाहीत. ही आपण गोष्ट नजरअंदाज करता येणार नाही. पण ही चर्चा सुरुवात करतानाच तुम्ही जे म्हणालात की या सर्वेतून बॉटम लाईन काय आहे, तर NDAची पीछेहाट आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला देशामध्ये एकूण 28 बाय इलेक्शन झाल्या या 4-4.5 वर्षाच्या कालखंडात आणि 28 बाय इलेक्शन्समध्ये BJPच्या जागा या दुसऱ्या पक्षाकडे गेल्या. पण BJPला एकही जागा दुसऱ्या पक्षाची स्वतःकडे खेचून नाही आणता आली. हा एक ट्रेंड आपल्याला जाणवत असताना 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि 5 राज्याच्या निवडणुकीचे निकाल आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपण या चर्चेत नेहमी तेलंगणाला इग्नोर करतो. तेलंगणामध्ये BJPने काही ताकद लावली नव्हती का? केंद्रामध्ये काही मोदीचं सरकार नव्हतं का? त्या सरकारचा काही परफॉर्मन्स नव्हता का? मग त्याचा शून्य परिणाम तेलंगणामध्ये कसा? आणि त्यामुळे तेलंगणात आमचं काही नव्हतं म्हणून आमचं आताही काही नाही या म्हणण्याला काही तार्किकता किंवा तार्किक आधार आहे असं काही म्हणता येत नाही. पण या सर्वेमध्ये 2 सूक्ष्म बाबी आपण नजरअंदाज करता कामा नये. त्या म्हणजे UP आणि बिहारबाबत जे सर्वेमधून मतप्रदर्शन केलंय. UPमध्ये जवळजवळ 24 ते 25 जागा दिलेल्या आहेत BJPला. तर माझ्या मनामध्ये प्रश्न आहे की UPमध्ये 24-25 जागा शक्य आहेत का? आणि त्याचं उत्तर मला स्पष्ट द्यायचं आहे की ते नाही. कांताताई बोलताना म्हणाल्या की आमच्या एवढ्या राज्यामध्ये सरकार आहे त्यामुळे आमचं बहुमत काही कमी होणार नाही कारण आमची सरकार आहे. सरकार मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये पण होती आणि उत्तर प्रदेशात तुमचं सरकार BJPचं आताही आहे. परंतु SP-BSP एकत्र येणं ही नवीन डेव्हलपमेंट आहे आणि या नवीन डेव्हलपमेंटच्या आधारावरती 50-55 जागा SP-BSP एकटीच घेऊन जाते. मग त्याच्याशिवाय आणखी काँग्रेस पक्ष आता नवीन पद्धतीनं, ज्या पद्धतीनं म्हणजे प्रियांकाच्या एंट्रीनंतर ज्या पद्धतीनं चेतनामय जाणवतो त्याला 4 जागा दाखवल्यात. मी तुम्हाला स्पष्ट अनेक वेळा 2-3 वेळा सलग मी म्हणालो की काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशामध्ये माझं जे स्वतःचं रिडिंग आहे काँग्रेस पक्षातलं वेगळं असेल ते 10-12 जागेपर्यंत सहज जाऊ शकतात. मात्र या सर्वेमध्ये ते 4 जागांना दाखवलेलं आहे. बिहारमध्ये या सरप्रायझिंगली या सर्वेमध्ये 35 जागा 40 पैकी BJPला म्हणजे NDAला दाखवलेल्या आहेत. म्हणजे अजूनही तिथे RJD काँग्रेस फॅक्टर हा फार प्रभावी दिसत नाही असं सर्वे इंडिकेट करतोय. परंतु ज्या आरक्षण धोरणावरून ज्या BJP सरकारनं मूव्ह केली त्याचे जे काउंटर इफेक्ट येत आहेत, जसे अॅट्रॉसिटी ॲक्टवरून काउंटर इफेक्ट छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आले तसे BJPच्या आरक्षण धोरणाचे काउंटर इफेक्ट बिहारमध्ये नक्कीच उमटल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यामुळे बिहारमध्ये या सर्वेमध्ये जरी 35 जागा दाखवल्या तरी मला वाटतं 23 ते 27 जागेच्या वरती बिहारमध्ये NDA जाणार नाही आणि बाकीच्या जागा मग RJD असेल, काँग्रेस पक्ष असेल, इतर छोटे मोठे पक्ष असतील त्यांना मिळेल. एकूण अर्थ काय तर या सर्वेमधून BJPची पीछेहाट आहे आणि 2 महिन्याच्या कालखंडामध्ये हा ट्रेंड वाढत जाणार आहे. हे अत्यंत म्हणजे BJPसाठी धोक्याची घंटा आहे. ही बाब स्पष्ट आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर खास करून आपण महाराष्ट्राविषयी चर्चा करणार आहोत. या दोन्ही सर्वेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेना भाजप युतीची पिछेहाट होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तो कशा पद्धतीनं होईल, का होईल यावर आपल्याला चर्चा करायची आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय लक्षवेधी चर्चा.
हे दोन्ही सर्वे जे आहेत त्यातनं सार आपण काढलेलं आहे आणि त्यातनं काय चित्र बाहेर येतं तर भाजप प्रणित एनडीएला 233 तर 237 जागा मिळतील. काँग्रेस प्रणित युपीएला 166 ते 167 म्हणजे जवळपास 166 जागा मिळू शकतात आणि प्रादेशिक पक्ष, इतर पक्ष, अपक्ष असे धरून 140 ते 144. म्हणजे काय तर मोदी लाट दिसत नाहीये, भाजपची पिछाट होऊ शकते. काँग्रेसला पण एनडीए पेक्षा 60 जागा कमी मिळू शकतात. सरकार नेमकं कोणाचं येईल 2019ला हे सांगणं या क्षणाला कठीण आहे. पण हे दोन्ही सर्वे प्रियंका गांधींची एंट्री राजकारणात होण्यापूर्वीच्या आहेत. म्हणजे काँग्रेसच्या महासचिवपदी त्यांची जी नियुक्ती झाली आणि त्यामुळे त्या आता अधिकृतपणे पक्षाचा प्रचार करतील, त्या पक्षाच्या नेत्या आहेत, लोकांमध्ये जातील. त्याचा काही वेगळा परिणाम या निवडणुकीत होईल का यावरती आपल्याला चर्चा करायची. आम्ही थेट जातोय डॉक्टर कांता नलावडे यांच्याकडे, भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. कांताताई, प्रियंका गांधींविषयी आज काल 2 दिवसात ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांकडनं आलेल्या आहेत त्या बघितल्या तर प्रियंका गांधींचं आव्हान भाजपला खरंच वाटत नाहीये. म्हणजे अगदी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना सुद्धा प्रियंका गांधींविषयी किंवा विरोधात प्रतिक्रिया देण्यावाचून राहवलं नाही इतका भाजपला त्यांचा राग आहे म्हणा किंवा ते आव्हानच वाटत नाही म्हणा किंवा किरकोळ वाटतंय सगळं. पण जाणकारांना असं वाटतंय की राहुल प्रियंका ही जी बहीण भावाची जोडी आहे फार मोठं तगडं आव्हान मोदी शहा जोडीसमोर उभं करेल. आशिषजी, प्रियंका गांधींना म्हणजे महासचिव म्हणजे केलं, राहुल गांधी अध्यक्ष आहेत त्यांनी घोषणा केली आणि त्यांना जर आपण पाहिलं तर उत्तर पूर्व उत्तर प्रदेशमधले म्हणजे त्याच भागाचं प्रतिनिधित्व म्हणजे किंवा पालक म्हणा किंवा जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर पश्चिमी याच्यामध्ये आपण पाहिलं ज्योतिरादित्यांना दिलेलं आहे. प्रियंका गांधी आल्या स्वागतच आहे, एका म्हणजे महिलेचं स्वागत झालेलं आणि मुळात त्या सक्रिय होत्याच. कारण मी ज्यावेळेला 2004 साली मी अमेठीमध्ये प्रचारासाठी गेलेले होते त्यावेळेला आमच्या बीजेपीकडून संजय सिंग उमेदवार होते आणि त्या ठिकाणी प्रियंका गांधींना मी पाहिलेलं आहे. जे संजय सिंह आज राहुल गांधींबरोबर आहेत. पण म्हणजे मला असं वाटतं की त्यांना आता जबाबदारी दिली. पण माझ्या मनामध्ये आशिषजी हो असणारच ना, कारण म्हणजे तो भागच आहे त्यांचा. पण मला 3 प्रश्न म्हणजे आशिषजी माझ्या मनामध्ये येतात. प्रियंका गांधींचा म्हणजे महासचिवपदी त्यांना सक्रिय याच्यामध्ये घेतलेलं आहे, पण मग त्यांना लिमिटेड म्हणजे असं मर्यादितच भाग का दिला, तिथेच फक्त पाहण्यासाठी तेवढाच त्यांनी म्हणजे आणि त्यांच्या बरोबरीने ज्योतिरादित्यांना म्हणजे दिलं, त्यांना राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी का नाही दिली. आणि म्हणजे लोकसभेच्या निवडणुका जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यावर ठेपलेल्या असताना आत्ताच त्यांना महासचिव का केलं. मग खरं 2004 पासून त्या मतदारसंघामध्ये रायबरेली अमेठीमध्ये होत्या, मग त्याच वेळेला त्यांना का नाही केलं आणि आता केलंय त्यांना महासचिव, परंतु मर्यादित प्रदेशाचेच म्हणजे तो हिस्सा त्यांना फक्त बघायला दिलाय. आणि त्यांच्या बरोबरीने ज्योतिरादित्य म्हणजे एकट्या त्यांना उत्तर प्रदेशची पूर्ण जबाबदारी दिली असंही नाही. आणि मला वाटतं की म्हणजे इथे सुद्धा बारकाईने विचार करण्याची गरज आहे. सोनिया गांधी अध्यक्ष होत्या तेव्हा त्यांना का नाही वाटलं प्रियंका गांधींना आपण आणावं किंवा त्यांना महासचिव करावं. हे राहुल गांधींनी आता केलंय कारण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत की त्यांनाही असं वाटतं की नाही तिच्या म्हणजे गरज आहे, आलं पाहिजे उत्तर प्रदेश. ठीक आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे कांताताई, हा एक खूप चांगला प्रश्न आहे आणि मला हा काँग्रेस नेत्याला एखाद्याला विचारायचाच होता. राजू वाघमारे, खरंच हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय की प्रियंका गांधी येणार, पत्रकारांच्या सगळ्या बातम्या गेल्या 10-15 वर्षात निघाल्या आणि अशा वेळेस आल्या जेव्हा कोणाला वाटलंही नाही की प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय होतील. प्रियंका गांधी नेमक्या आत्ताच का आल्या याचा काही कानोसा तुम्ही पक्षात घेतला? अशी जी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी ज्यावेळी प्रियंका गांधींना विचारलेलं की आपण सक्रिय राजकारणात येणार का, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मी सक्रिय राजकारणात सध्या येणार नाही. मी सध्या फक्त माझ्या आईची आणि भावाची मतदारसंघ जी कॉन्स्टिट्युन्सी आहे ती बघणार. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळी या सक्रिय राजकारणात आल्या नाही. आता त्यांनी ठरवलं की आता सक्रिय राजकारणात यायचं
त्याच्यामुळे त्या सक्रिय राजकारणात आल्या. त्याच्या पाठीमागे दुसरं काहीही शोध लावायची काही गरज नाही. दुसरा प्रश्न, कांताताई ज्या म्हणत होत्या की त्यांच्यावरती जबाबदारी पूर्व उत्तर प्रदेशांची दिलेली आहे, तर त्याच्या पाठीमागे काय, कसं आहे की प्रत्येक जनरल सेक्रेटरीला कांताताई काँग्रेसमध्ये एकेका राज्याची जबाबदारी दिली जाते. आता उत्तर प्रदेश हे राज्य बाकीच्या राज्यांच्या तुलनेत सगळ्यात मोठं राज्य आहे. याच्यामधून खासदारांची संख्या जवळजवळ 75 ते म्हणजे 80 पर्यंत खासदारांची संख्या आहे. मग एवढ्या मोठ्या राज्यामध्ये पूर्ण राज्याची जबाबदारी एका जनरल सेक्रेटरीला देणं, कारण त्याचा प्रवास या इलेक्शनच्या काळात सगळीकडे होणार नाही, त्याच्यामुळे मायक्रो मॅनेजमेंटच्या उद्देशाने त्या पद्धतीने नेमणुका केल्या जातात. त्याच्या पाठीमागे दुसरं काही कारण असण्याचं त्याच्यात नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न येत नाही. तिसरा प्रश्न की कितीही बीजेपी वाले म्हणाले तरी हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आणि प्रियांका गांधींबद्दल जर बीजेपीला काही वाटत नाही तर सगळे जण बीजेपीचे सगळे नेते प्रियांका गांधींवर तोंडसून घ्यायला अजिबात मागे नाहीत. यावरून हे स्पष्ट दिसतं आशिषजी की बीजेपीची आता पूर्णपणे तारांबळ उडालेली आहे, पायाखालची जमीन घसरलेली आहे. कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने प्रियांका गांधींना तोंड द्यायचं, राहुल गांधींना तोंड द्यायचं, त्याच्यामुळे, कारण राहुल गांधींनी ऑलरेडी बीजेपीला या 4 राज्यांच्या निवडणुकीत पूर्णपणे त्यांचं पानिपत केलं. राहुल गांधी आपण भाजपकडे उत्तर घेऊया. मोदी आणि बीजेपी ठीक आहे संपूर्ण तुम्हाला हेच म्हणायचं आहे की प्रियंका राहुल या जोडीचं आव्हान हे फार तगडं आहे. हा, कांताताई उत्तर द्या. नाही कांताताई उत्तर द्या. ते काय म्हणाले माहित आहे का, पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली, फिरण्याच्या दृष्टीने सोपं जातं, कारण 200 चॉपर तुम्ही बुक केलेत, काँग्रेससाठी कुठले चॉपरही ठेवले नाहीत असा आरोप आनंद शर्मा जे काँग्रेसचे राज्यसभेचे नेते आहेत त्यांनी अलीकडेच केला. त्यामुळे ते म्हणाले की पूर्व उत्तर प्रदेश पर्यंत त्यांना राहू द्या, गाडीने जरी फिरले तरी तो त्यांचा परिसर तेवढा कव्हर होतो. हा, नाही. आणि एक लक्षात घ्या, पायाखालची वाळू आमच्या भाजपच्या पायाखालची वाळू नाही सरकली, आमच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून प्रियंका गांधींना आता निवडणुका उंबरठ्याशी येऊन ठेपल्यानंतर त्यांना आणलंय, म्हणजे तुमच्या पायाखालची वाळू सरकली. नंबर 1. नंबर 2, जर का प्रियंका गांधी खरोखरच त्यांच्यामध्ये इंदिरा गांधी दिसतात, त्या सौम्य स्वभावाच्या आहेत, प्रचार चांगल्या प्रकारे करतात, तर त्यांना मर्यादितच का जागा दिली? त्या पूर्ण देशभर फिरू शकतात, देशभर चांगलं काम करू शकतात. आम्ही त्यांच्यावर तोंडसूक घेत नाही. राहुल गांधींनी म्हणजे त्यांना असं वाटलं की आपण कमी पडतोय म्हणून त्यांना आणलंय का, अशा पद्धतीने बोललेले. प्रियंका गांधींवर आम्ही मग इथे भीती वाटते का राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी वरचढ ठरतील म्हणून त्यांना मर्यादित प्रदेशामध्ये आपण ठेवावं, असा सुद्धा हेतू आहे का? बरोबर आहे. खरं तर हे भाजप आणि काँग्रेस मनात आहे तसा अनेक लोकांच्या मनात प्रियंका गांधींना घेऊन एकमेकांना प्रश्न विचारणं जे आहे त्याचं उत्तर त्रयस्थाकडनं घेणं फार चांगलं राहील. ॲडव्होकेट सुरेश माने, एक मला असं वाटतं, बघा तुम्ही कसा विचार करता सांगा, कारण तुमचं महत्वाचं आहे. प्रियंका गांधी जर का जाहीर सभा घेत सुटल्या आणि संबंध देशभर त्या प्रचारात सक्रिय झाल्या, तर मला असं वाटतं की प्रचाराची जी पातळी आहे ती फार खालवणं कोणत्याच पक्षाला सोपं असणार नाही. म्हणजे प्रियंका गांधीला उद्देशून जर का कोणी काही बोललं आणि त्यांनी जर का उलटवार केला किंवा पलटवार केला जाहीर सभांमधून, तर मग काही होऊ शकतं, असंही काही घडू शकतं. कारण एक तर महिला नेत्या आहेत, इंदिरा गांधींची छवी त्यांच्यात दिसते असं सगळे म्हणतायत, त्यामुळे सर्वांचंच एकमत दिसतंय. अशा वेळी प्रियंका गांधींना उद्देशून, त्यांच्या आईला उद्देशून, त्यांच्या भावाला उद्देशून कोणी काही प्रचारात बोलेल आणि त्यावरती जर का प्रियंका गांधी काही उत्तर देतील तर पारडं फिरू शकतं. अशी काही शक्यता तुम्हाला या प्रचारादरम्यान दिसते? तसं काय ऑप्टिक दिसतंय? आशिष, तुम्ही शंका व्यक्त केली ती अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे प्रियंका गांधींची एंट्री झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सूचक आहेत, आणि नेत्यांनी केले असतं तर आपण समजू शकलो असतो.
लोकसभेच्या अध्यक्ष आहेत सुमित्रा महाजन, त्या भाजपाच्या नेत्या म्हणून आहेत की लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून आहेत? त्यांना सुद्धा राहावलं नाही, त्यांनी प्रतिक्रिया देऊन टाकली. खरं म्हणजे प्रियांका गांधीची जबाबदारी 35 लोकसभे जागाची आहे, उत्तर पूर्वच्या 35 लोकसभेच्या जागा आहेत आणि तो उत्तर प्रदेशमधला जास्त मागासलेला भाग आहे, आजही मागासलेला भाग आहे. तिथे मागासवर्गीयांची, मुस्लिमांची, दलितांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि प्रियांका गांधींची जी कम्युनिकेशन करण्याची स्टाईल आहे, त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, डायलॉग करण्याची जी पद्धत आहे, ती सर्वसाधारण माणसाला लोक लुभावणे अशा स्वरूपाची आहे आणि त्यामुळे त्यांच्या प्रचारातला परिणाम होणारच. पण तुम्ही जी भीती व्यक्त केलेली आहे की ज्या पद्धतीनं अलीकडं एका भाजपाच्या आमदार महिलेनं मायावतीच्या वरती टीका टिप्पणी केली, याच्या पूर्वी भाजपाच्या अनेक आमदार खासदारांनी व्यक्तिगत स्वरूपाच्या बिलो बेल्ट अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या केल्या, हे मला वाटतं येणाऱ्या लोकसभेच्या तोंडावरती जास्त आक्रमकपणानं होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी सहजासहजी आपली सत्ता हातातून सोडायला तयार होईल असं काही दिसत नाही. कारण ज्यावेळेला संघ परिवाराला आता 2025 जवळ येते, 100 वर्ष पूर्ण होण्याची शक्यता होणार आहेत, त्यावेळेला केंद्रातील सत्ता आपल्या हातामध्ये असण्यासाठी बीजेपी पूर्णपणे ताकद पणाला लावणार. मग तुम्हाला शॉपर मिळू देणार नाही, तुम्हाला मीडियामध्ये बातम्या येऊ देणार नाही, अनेक गोष्टीचा सर्व तऱ्हेनं सामदामातला उपयोग ह्या निवडणुकीमध्ये केला जाईल आणि त्यामुळं प्रियांका गांधी जर देशभर फिरल्या, जसं तुम्ही म्हणाला, आता त्या फिरतील की नाही तो काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे, पण जर त्या फिरल्या किंवा काँग्रेस पक्षाने त्यांना फिरवण्याचा निर्णय घेतला तर मला वाटतं राजकारणामध्ये देशातील मुद्द्याच्या ऐवजी व्यक्ती आणि त्यांचं चारित्र्य हनन याची जास्त चर्चा होईल आणि मला वाटतं ते बीजेपीला सुटेबल अजेंडा होईल. कारण बीजेपीनं शेवटच्या उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश इथं विकासाच्या अजेंड्यावरनं बीजेपी मागं हटली, मंदिर मस्जिद या अजेंड्यावरती आली, पुन्हा आरक्षण या अजेंड्यावरती आली आणि आताही धार्मिक उन्माद, त्याच्यासोबत वैयक्तिक कॅरेक्टर असॅसिनेशन अशा पद्धतीची जर प्रचार पातळी आली आणि ती येण्याची जास्त धोका आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि डायनॅस्टिक पॉलिटिक्स हा भारतीय राजकारणाचा रोग आहे. त्यामुळे डायनॅस्टिक पॉलिटिक्सची चर्चा बीजेपी केल्याशिवाय राहणार नाही. आता मग प्रतिवाद म्हणून काँग्रेस म्हणतील बीजेपीमध्ये काही डायनॅस्टिक नाही का, त्यांच्यामध्ये डायनॅस्टिक पॉलिटिक्स का नाही का? पण याच्यामध्ये मुद्द्यांचं राजकारण, मग शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, बेरोजगारातला मुद्दा असेल, देशावरच्या कर्जातला मुद्दा असेल, महाराष्ट्राच्या कर्जावरचा मुद्दा असेल, शेतीमालाच्या, म्हणजे सगळे जे मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत त्यांना जर बगल द्यायची असेल, त्याला जर बाजूला करायचं असेल तर अशा प्रकारच्या नॉन इश्यूना निवडणुकीमध्ये इश्यू बनवण्यासाठी भाजपाचा हातखंडा आहे आणि तोच नेमका धोका आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला जाणवतो आहे. खरं म्हणजे काँग्रेस पक्षानं आणि सर्वच नॉन बीजेपी पक्षानं या बीजेपीच्या नेटमध्ये न अडकता थेट जनतेच्या प्रश्नाला हात लावून निवडणुकीमध्ये आपापल्या पक्षाला जर मतदान मागितलं तर ते बीजेपीसाठी जास्त धक्कादायक आणि धोकादायक आहे. ठीक आहे कांताताई, तुम्हाला काही बोलायचं आहे? तुम्ही कुत्सितपणे हसताय. हा नाही, मला एक प्रश्न विचारायचा आहे की माने हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत की कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत? कारण मी मगासपासून आणि परवा सुद्धा मी त्यांचं जे ऐकत होते ते काँग्रेस 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 राहुल गांधी यांची प्रशंसा हीच फक्त त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते आणि विरोध फक्त मोदी आणि एनडीए सरकार. म्हणून मला असा प्रश्न पडलाय तर त्यांच्या पक्षाबद्दल तिथे काहीच बोलत नाहीयेत. मी त्यांच्याकडे महाराष्ट्रातले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून बघतो. पण मी पुन्हा सांगते की प्रियांका गांधींना त्यांचा स्वतंत्र बघा, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि विशेषतः उत्तर भारतातलं जे जातीपातीचं सामाजिक राजकीय समीकरण आहे त्यांच्या इतका हातखंडा फार कमी लोकांच्या महाराष्ट्रामध्ये आहे, हेही मी जाणून आहे.
त्या अर्थाने मी कांताताई. त्यांच्याकडे विश्लेषक म्हणून बघतो. आणि नाही मुळातच नाही माझा कांताताई. बघा आशिषजी माझा प्रश्न असा होता की मग प्रियंका गांधी कांताताई. वरचढ ठरतील म्हणून त्यांना मर्यादित जागेवर ठेवलं का, असा प्रश्न होता माझा. म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे की सर्व देशभर फिरल्या तर त्यांची पर्सनॅलिटी आहे, बोलण्याची पद्धत आहे, प्रभावी आहे, पण म्हणून मग त्यांना मर्यादित जागेवर ठेवलंय का? कारण का शेवटी राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे बरं ठीक आहे ठीक आहे, आपण काँग्रेसच्या सहकारी पक्षाला विचारूया ना. म्हणजे प्रियंका असे गांधीच्या प्रश्न येण्याने अनेक खरंच त्यांच्या लोकांच्या आघाडीला काही मनात फायदा आहेत. होईल का? विद्याताई चव्हाण, प्रियंका गांधींच्या येण्याने, त्यांच्या सभा घेण्याने मला- खरंच काँग्रेस आघाडीला फायदा होईल? निश्चितच होईल. मला आठवतंय मागच्या मोदी लाटेमध्ये पण 2013-14च्या वेळेस जेव्हा प्रियंका गांधी आल्या होत्या तेव्हा एक त्यांना मोदींना त्या उत्तर देत होत्या आणि 56 इंच छातीवरनं सुद्धा त्या बोलल्या होत्या आणि मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे लोक त्यांना रिस्पॉन्स देतील आणि भाजपला निश्चितच म्हणजे मला प्रियंका वाटतं गांधी की असं त्याचं कधीच नाही नुकसान बोलल्या. होणार आहे भाजपचं आणि म्हणून नाही, नाही, भाजपचे पण प्रियंका गांधी नेते असं जे कधीच प्रतिक्रिया बोललेल्या देत आहेत नाहीयेत. ताई ऐका ना जरा कांताताई, कारण काय सभागृहात आपण एक एक विविध आयुधांचा वापर करतो पण निवडणुकांमध्ये पण एक एक नाही, नाही, हुकमी तुम्ही हुकमी असं- एक एक नाही, काढायचे तुम्ही असतात. सांगताय ते प्रियंका तसं गांधी असं कधी प्रियंका बोलल्याच नाही, गांधींना 56 इंच जेव्हा छाती. प्रचारामध्ये अजिबात बोलल्या उतरवल्यानंतर नाहीत. आणि त्यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर काँग्रेसचं पारडं निश्चितच जड होणार आहे ह्याच्याबद्दल कोणाचंही दुमत असण्याची शक्यता नाहीये. कारण त्यांच्यामध्ये होणारा इंदिरा गांधींचा भास आणि लोकांना काही असलेली हरकत नाही, आमची प्रतीक्षा काही म्हणणं नाहीये त्याबद्दल. हे निश्चितच तुम्हाला नुकसानकारक असणार आहे आणि काँग्रेसच्या फायद्याचं असणार आहे, आघाडीच्या फायद्याचं असणार आहे. ठीक आहे ठीक आहे. राजू वाघमारे, येणारा प्रियंका काळ गांधींचा ठरवेल ना विषय हो. सोडूया, येणारा तो काळ तापत ठरवेल. जाणार. त्या अजून विदेशातून भारतातच आशिष- यायच्या आहेत आणि कसं आहे ना की त्यांच्याविषयी आता इतकी चर्चा होते आहे पण त्यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे आणि त्या मानानं बरं आहे. म्हणजे मला एका नेत्याने सांगितलं होतं, जरूर ऐका राजू वाघमारे, जरूर ऐका. मला काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने असं सांगितलं की जेव्हा 2004 मध्ये राहुल गांधी खासदार झाले तेव्हा योगायोगानं आमची सत्ता आली, म्हणजे काँग्रेसची सत्ता आली आणि सलग 10 वर्ष राहुल गांधी सत्ताधारी पक्षाचे खासदार बनले. त्यामुळं ते ग्रुमअप व्हायला त्यांनी खूप वेळ घेतला. जेव्हा विरोधात माणूस राजकीय पटलावरती येतो तेव्हा विरोधी पक्षात राहून त्याला बरंच शिकायला मिळतं, कारण सहज काही सगळं नसतं, झगडावं लागतं. कदाचित तोही विचार करून प्रियंका गांधींना आपण जेव्हा विरोधात आहोत तेव्हाच त्यांना आणूया, आधी पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देऊया, बघूया त्या काय करतात, हा विचार असू शकतो पक्षाचा. पण त्या पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये काही सिद्धता दिसते आहे, त्यांच्यामध्ये काही क्षमता दिसते आहे, त्याला घेऊन सध्या खूप जोरदार चर्चा सुरू आहे. ठीक आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं या सर्वेमध्ये, आपण सर्वेचं बोलतो आहोत, तो म्हणजे महाराष्ट्राचा विचार सांगितलेला. महाराष्ट्रामध्ये या दोन्ही सर्वेचं जर का सार काढलं तर असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना युतीची पिछेहाट होईल असं किंवा असा अंदाज या सर्वेक्षणामध्ये आहे आणि तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे जवळपास 20 ते 25 जागा घटू शकतात युतीच्या असं म्हटलेलं आहे आणि त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला जवळपास 25 ते 28 जागा मिळतील असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असं वाटतं खरंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला जर का दुहेरी लढत झाली, म्हणजे थेट आघाडी विरुद्ध युती झाली किंवा तिरंगी लढत झाली आघाडी विरुद्ध शिवसेना भाजप, तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चांगलं यश मिळेल मागच्या वेळेसपेक्षा? कारण मागच्या वेळेसचं यशच नव्हतं, तुम्ही जेमतेम तरला होतात, तुम्ही डबल सीट होतात आणि ते एका गाडीत होते, म्हणजे तुमचे 2 होते त्यांचे 4 होते, पण यावेळेस ती संख्या 25 ते 28 होऊ शकते. आशिषजी, जो सर्वे मधला जो रिपोर्ट आहे, कारण तो सर्वेतला रिपोर्ट आहे, पण मी स्वतः महाराष्ट्रात आता जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने आणि विजन 2019च्या निमित्ताने जवळजवळ 1.5 वेळा पूर्ण महाराष्ट्र गडचिरोली पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत मी स्वतः पादाक्रांत केलेला आहे. आम्ही सभा घेतलेल्या आहेत, रस्त्यावर फिरलेलो आहे, लोकांशी बोललोय, शेतकऱ्यांशी बोललोय. शेतकऱ्यांमध्ये, लोकांमध्ये, ग्रामीण भागात आणि निम्न शहरी भागात इतका जबरदस्त करंट आहे की लोक म्हणतायत 2019 लवकर आलं पाहिजे आणि लवकर कधी येतंय आणि कधी बीजेपी शिवसेना सरकारला आम्ही हाकलून देतोय असा प्रकार सगळीकडे महाराष्ट्रात बघायला मिळतो.
कारण कर्जमाफी, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या बीजेपी शिवसेनेने कर्जमाफी केली. 36,000 कोटी रुपये आम्ही कर्जमाफीसाठी देतो. 89 लाख शेतकऱ्यांवरून 10 लाख शेतकऱ्यांना पण यांनी कर्जमाफी दिलेली नाही. आज यांची परिस्थिती अशी आहे, लोकांना बोंडअळीचे पैसे मिळालेले नाहीत, लोकांना तुरीचे पैसे मिळालेले नाहीत, कांदा टोमॅटोला तर भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आतापर्यंत चालू आहेत आणि याच्यानंतर आता दुष्काळाचं सावट आहे. खरीप पिकाचा हंगाम जाणार आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, आतापासून टँकरच्या व्यवस्था आहेत, त्याच्यामुळे ही व्यवस्था अजून बिघडणार आहे आणि त्याचा परिणाम हा डेफिनेटली या निवडणुकीत होणार. हा झाला ग्रामीण भाग आणि हा ग्रामीण भागाचा परिणाम तुम्हाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये पण बघायला ठीक आहे. हाच प्रश्न मला कांताताईंना विचारायचा, हाच प्रश्न मला कांताताईंना विचारायचा. कांताताई, जीवावर छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश पेक्षा वेगळी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. कारण का तर 45% आपलं अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण आहे. त्या शहरीकरणाचा भाजपलाच फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय 2019 मध्ये? अहो, त्यांना थांबवा आधी. आशिषजी, तुमचं म्हणणं ऐकू येत नाही, त्यांना थांबवा आधी. मग मी प्रश्न रिपीट करू की बस तुम्ही उत्तर म्हणणं देता? ऐकू नाही आलं बरोबर त्यांच्यामध्ये बोलण्या. तुम्हाला काय वाटतं, शहरी मतदारसंघांचा तुम्हालाच फायदा हो, हो, होईल करा. जे 45% आहेत? शहरी मतदारांचा फायदा आम्हाला नक्कीच होईल, परंतु त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्राचा सुद्धा फायदा होईल. जर आपण पाहिलं की अनेक योजना महाराष्ट्र सरकारच्या, मग ते मुख्यमंत्री आवास योजना असेल किंवा आता केंद्राची जी उज्ज्वला योजना आहे, सौभाग्य योजना आहे, आयुष्यमान योजना आहे, आणि आज डायरेक्ट म्हणजे सरपंचाच्या खात्यावर, ग्रामपंचायतीच्या खात्यावर पैसे जातात, शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जातात अनुदानाचे. आता तुम्ही एक लक्षात घ्या, आम्हाला 4.5 वर्ष झाली आहे, 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक केली काँग्रेसने. त्या बँका लुटल्या शेतकऱ्यांच्या नावावर, शेतकऱ्यांच्या नावावर बँका लुटायचं काम केलं, दलालांचा सुकार. मी शहरी भागातल्या मतदारांविषयी बोलतोय. तुम्ही समजू नका, शहरी मतदार तुमच्या पाठीमागे आहेत असं आम्हाला सांगितलं जातं, म्हणून तुम्हाला विचारतोय. नाकारत नाही. आहे ना, शहरी मतदार का नाही पाठीशी असणार आहे? ठीक आहे, आम्ही शेवटी भाऊसाहेब आजबे यांच्याकडे जातो. भाऊसाहेब आजबे, कारण काय, महाराष्ट्राचं जे समीकरण दिसतं आहे ते तसं तुम्हाला सर्वेक्षणात जे दिसत आहे तसं काहीच येईल बाहेर असं वाटतंय की भाजपची स्थिती भक्कम आहे? हा, तुम्हाला काय बोलायचंय? सुरेश माने, लवकर, वेळ संपलाय, लवकर. आशिषजी, तुमचा प्रश्न कळू शकला नाही. हा आशिष, हा आशिषजी, कांताताई ज्या म्हणाल्या, कांताताई म्हणाल्या की मी प्रवक्ता कुणाचा आहे, तर मी बीजेपी विरोधी की राजकारणाचा प्रवक्ता आहे, काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता नाही, हे त्यांच्या माहितीसाठी सांगतो. नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये 23 आणि 18, 23 आणि 18 शिवसेनेच्या 23 बीजेपीच्या. आता तुम्हाला तेवढ्या 41 जागा मिळणार आहेत का महाराष्ट्रात? 41 जागा मिळत नाहीत. हा, ठीक आहे, कांताताईंनी गंमत केली, तर आता राजकारणात ही बीजेपीची गंमत लोक करतील. बरं, ठीक आहे. भाऊसाहेब आजबे, गेल्या वेळेच्या ज्या 41 जागा आहेत ठरविल काय, त्यापैकी जवळपास 22 ते 25 जागा सेना भाजपच्या कमी होताना दिसत आहेत. तुम्हाला हा सर्वेक्षण महाराष्ट्राच्या दृष्टीने, हे सर्वे किंवा हा सर्वेचे जे अंदाज आहेत ते पटतायत? आशिषजी, एका सर्वेनुसार 30 जागा ह्या युपीएला जातील, 16 जागा एनडीएला असतील आणि 4 जागा इतरांना, असं ते समीकरण दाखवत आहेत. सो त्याच्यामुळे ही एकूण जी स्थिती आहे ती भाजपसाठी आणि शिवसेनेसाठी ही प्रॉब्लेमॅटिक आहेच महाराष्ट्रामध्ये. त्यामागचं एक कारण हे असू शकतं की भाजप आणि सेना यांच्या युतीविषयी संभ्रम असल्यामुळे ही एक शक्यता नाकारता येत नाही की कदाचित या प्रकारचा निर्णय आलेला असू शकेल. पण एक गोष्ट मात्र यातून निश्चित दिसतीये, जर शिवसेना आणि भाजप यांची जर युती झाली नाही
तर भाजपची स्थिती यापेक्षा अधिक वाईट अशी झालेली आपल्याला दिसून येईल आणि शिवसेनेला देखील याचा फटका बसलेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, पण एक गोष्ट आहे हा, राजू वाघमारे, तुम्ही असलात की सगळ्यांचेच गळे किंवा सगळ्यांचेच आवाज खूप लाऊड होतात, त्यामुळे तू जोक अपार्ट, कांताताईंची सल मी बोलून दाखवलेली आहे. हा बरं ठीक आहे, पण हे जे सर्वे आलेले आहेत शेवटी ते सर्वे आहेत आणि ते वेळोवेळी बदलत असतात. प्रियंका गांधींच्या एंट्री पूर्वी हा सर्वे झाला किंवा हे दोन्ही सर्वे झाले आणि त्या सर्वेचा निष्कर्ष आपण काढला. आता कदाचित आणखीन वातावरण पालटेल आणि पुन्हा 1 फेब्रुवारीला मोदी सरकार बजेट मांडणार आहे. त्या बजेट नंतर कदाचित वातावरण फिरू शकेल, आणखी काही लोकप्रिय घोषणा निर्णय होऊ शकतात, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, काहीही होऊ शकतं. अजून आचारसंहिता लागलेली नाही, त्यामुळं सर्वे आलेले आहेत, त्यामध्ये एनडीएची पिछेहाट दिसते आहे, पण सगळं काही संपलं असं मानणं योग्य होणार नाही. खरं तर 2 भागात ही चर्चा हवी. असं आहे की जर का या सर्वेनुसार भाजप प्रणित एनडीएची संख्या किंवा संख्याबळ हे 230च्या खाली गेलं तर मग स्वतः सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार स्थापनेसाठी पुढे येतील की दुसऱ्याच्या नावानं एनडीएचं सरकार येऊ शकेल. बहुमत नसेल तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का, ते स्वतः इच्छुक राहतील का, हा एक खूप कळीचा मुद्दा आहे. निर्णय हा नरेंद्र मोदींना घ्यायचा आहे आणि म्हणूनच नरेंद्र मोदी जे आज भाजपचा हुकमी एक्का आहे ते काही गेम चेंज करतील का, 1 फेब्रुवारीचं बजेट हे गेम चेंजर असेल का, हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचबरोबर 29 जानेवारीला अयोध्या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू होते आहे. त्या सुनावणीनंतर काही वातावरण बदलते का, काहीही होऊ शकतं. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, काही होऊ शकतं, त्याकडे आपलंही लक्ष राहणार आहे. आज इथंच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.